की डिंपल बघा काय करते या. अव या की लवकर. अगं डिंपे अगं असं नको की करू. काकी काय झालं? काय केलं टेम्पीनं? अरे पळाली का काय पोरगी? ही काय करते? आता नवरीला हळद लावली मग तुम्हाला बी लावाय नकोय. और मेरे हाथ में तो मेहंदी है. नाही तर मी बी लावलं असतं. तू मेहंदी राहू दे. काहीतरी डीजे बीजे लाव की. साखरपुडा आहे ना उद्या तुझा. आजच वाईज नाचलं असतं जरा. आयु खरंच की. डीजे हिले डीजे मोबाईल मध्ये लाव. आजी काय नाचायचंय? नाचून घे पुरी. जिसू आई बापाच्या घरी मिळतं, सासरी कुठलं? आई माऊली पुरीला सासरी सगळं सुख मिळू दे ग. मग कशाची बी कमी पडू देऊ नकस. बापाच्या घरात जे काय मिळालं नाही ते सगळं सासरी तिच्या पदरात पडू. उद्या परवा तुझ्या नवऱ्याला कळणारच आहे तू प्रेग्नेंट नाहीयेस. तिथेच तुला मारून टाकेल. आजच तो माझ्या क्लिनिकला आला होता. तुझ्या पोटात वाढणारं मूल हे त्याचंच आहे का हे ओळखायचं कसं हे विचारत होता. उद्या खरंच तू त्याच्यापासून प्रेग्नेंट राहिलीस तर तो तुला आणि तुझ्या होणाऱ्या मुलाला सतत संशयाने बघेल, सतत त्रास देईल. मला नाही वाटत तू तुझ्या नवऱ्याला कायमचं सोडू शकतेस. तुझ्या नवऱ्याला कायमचं संपवायचं म्हणजे नाही रेश्मा, तू हा विषय सोड. नाही डॉक्टर, हा त्रास कायमचा संपूर्णच इथून बाहेर पडणार आहे मी आता.
रेश्मा, एवढ्या रात्री का फोन केलास? मला झोप नाही लागत आहे डॉक्टर. उद्या सगळं ठीक होईल ना? रेश्मा, मी आहे ना तुझ्यासोबत. कशाला काळजी करतेस? हे बघ, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू सगळं व्यवस्थित पार पाडशील. पण मला नाही जमलं तर? जमेल तुला सगळं. तुला करतो नंतर. एवढ्या रात्री कोण आला असेल? डिंपल, एवढ्या रात्री इथं काय करतेस? उद्या तुमचा काय प्लॅन आहे ना, त्याबद्दल मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. हिला माझ्या आणि रेशमाच्या प्लॅन बद्दल कळलं की काय? अहो बोला की डॉक्टर. कुठल्या प्लॅन बद्दल बोलतेस तू? डॉक्टर मुझे उल्लू मत समजना. तुम्हाला चांगलंच माहित आहे मी कुठल्या प्लॅन बद्दल बोलते ते. उद्या माझा साखरपुडा आहे आणि तो कसा मोडायचा यासाठी प्लॅन केलाच असेल ना तुम्ही. अच्छा, त्याबद्दल बोलतेस होय तू? हा मग तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कुठला दुसरा प्लॅन तयार केलाय का? नाही, तुझा साखरपुडा कसा मोडायचा याचा प्लॅन नाही केला अजून मी. काय? आत्ताच्या आत्ता प्लॅन बनवायचा आणि मला सांगायचा उद्या माझा साखरपुडा आहे आणि तुम्ही अजून काहीच प्लॅन केला नाही. अशानं कसा मोडणार माझा साखरपुडा? डिंपल, किती घाई असते तुला. हे बघ, काही गोष्टींची आपण वाट बघायची असते. त्या गोष्टी मिळाल्या की त्याचा आनंद वेगळाच असतो. मी तुला शब्द दिलाय ना, तुझा साखरपुडा मोडणार, मग मोडणार. पण डॉक्टर. डिंपल, तू आता इथून जातेस का? म्हणजे तुझा साखरपुडा कसा मोडायचा याच्यावरती मला विचार करायला वेळ मिळेल. ठीक आहे, जाते मी, पण उद्या धोका द्यायचा ना. नाही तर मी बी डिंपल आहे ना, हे इसरू नका तुम्ही. भिजवलेला काट्या घेऊन ये. आणतो. आयो आयो, अरे मेलो रे मेलो. अरे बाजा बापू, अरे डोळा फुटल्यात का तुझे? ए नीट बोला, नीट बोल. नाही तर का नाही दातच पाडीन तुझं एका बुकीतच. एकतर बांबू लागलाय, टेंगुळ आलंय. मला याची भरपाई पाहिजे. 15,000. 15,000 एका टेंगळाचं? तुझा काय सोन्याचा आहे का टेंगुळ? अरे तुला अक्काच्या अक्का नेऊन बाजारात विकला का नाही तरी कुणी 1500 देणार नाही. ते काय नाही, मला भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर तुला माहितीये माझा राग. भीक माग. आता तर तुला मी माझा राग दाखवतो. आता तू आहेस आणि मी आहे. हो ती कुस्ती. कुस्ती? नाही नाही, नग नग. अरे त्याला कुस्ती जमली असती तर बायको पळाली असती का? आलीस का माझ्या बायकोवर? आता तर कुस्ती होऊन जाऊ दे. हो जाऊ दे म्हटलं. हो जाऊ दे. हे धर. चल चल ए, माझ्या चल. ए. माझ्या बापू आणि नामेदादाची कुस्ती चालू आहे. माझे बापू पैलवान आणि नामेदादा काडी पैलवान. तुझी तर आता उचल भांगडीच करणार आहे मी. थांब थांब तू थांब. आओ डॉक्टर, बघा की. कुठे गेलास रे? हा तू गाव मला फक्त. नामेदादा काही घावत नाही. नामेदादा इकडून तिकडं पोहतोय. मला फसवतोस रे. ए, कुठे आहेस? आणि नामेदादा इकडे कुठे मांडीवर पडतोय आणि तुझं बाई तोंड बंद कर की. मला बघू दे यांची मारामारी. तुला कुठं मारामारी दिसते ग? नाही 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 दिसत. मी समोर तुला दाखवतो मी. तुला सुट्टी नाही आज. तुझ्या आहे का नाही खलीबलीच कर तू एका बुकीतच. नाम्या, अरे तुझी बायको पळाली ती पळाली, पण तू एवढा पळशील असं वाटत नव्हतं. आजीला दिसतंय का काय?
तुला आहे का नाही आता असा आपट तू टपक खात खातच दुकानात पोचशील. नको माझ्या बाप. अरे एकुलता एक बॉल आहे रे माझा. अरे बऱ्याच जणांच्या उधाऱ्या पण बाकी आहेत, अजून घ्यायच्या आहेत रे. अरे मी मेल्यावर माझ्या बॉलकडे कोण बघणार? ओ मंगलवाहिनी, ओ बाबू दादा, ओ मंगलवाहिनी, ओ लवकर या. अहो सांगा ना याला. तुला काय आज तुला खंगळून काढतो का नाही बघत. उतर खाली उतर. माझ्या भाऊजी काय चाललंय? सोडा बघू त्यांना. अहो लगीन घर आहे, भांडण न ग तुगाच. उतरवा खाली, उतरवा त्यांना आणि लागा कामाला. पाहुणी कवा बी येतील हो. मंगलवाहिनी तुम्ही म्हणताय का नाही म्हणून सोडतो ह्याला, नाही तर अहो तुम्ही हिथं, तुम्हाला डिंपीवर ध्यान द्यायला सांगितलं होतं ना. अरे देवा, विसरलोच की मी. यांच्या कालव्यामुळे ध्यानातच नाही राहिलं. चला बघूया. दोष माझ्यात नाही, दोष तुमच्यातच आहे. तुला 1000दा सांगितलंय मी, माझ्यात दोष नाहीये. तुझ्यामुळे पाळणं हालत नाही घरात, कळलं? कुठे गेले होतेस? मी देवळात गेले होते. अहो अहो उठा ना, चहा आणलाय तुमच्यासाठी. कशाला उठलेस इतक्या लवकर? प्रेग्नेंट आहेस तू आता, आराम करत जा जरा. ते काय नाही, आजच्या आज मी एखादी कामवालीच बघतो. कामवालीचं बघू नंतर. चहा घ्या ना, नाहीतर थंड होईल. पकड की. हॅलो, बोल. नाही, अजिबात लोन द्यायचं नाही त्या कारखान्यावाल्याला. अरे शेतकऱ्यांकडून माल घेतात ते आणि पैसे द्यायला जीवावर येतं त्यांचं. नाही नाही, अजिबात नाही. त्यांना सांग विजय साहेब नाही बोलले म्हणून. एक काम होत नाही तुमच्याने धड. थांब, येतो मी.
महत्वाचा फोन आहे, अर्जंट निघावं लागेल. अहो चहा घ्या ना आधी. नंतर घेईन आल्यावर. असंही थंड झालं असेल. नाही नाही गरमच आहे, घ्या ना. नंतर घेईन बोललो ना. आणि इकडे नको असं नाक फुगवू, नाहीतर माझं पोरग पण तुझ्यासारखं नाक फुगलेलं व्हायचं. खुश? आजपासून माझं ठरलंय तुझ्या मनासारखं वागायचं. तुला अजिबात त्रास नाही द्यायचा. आजपासून या घरात तू बॉस आणि मी तुझा गुलाम. तू फक्त ऑर्डरी सोडायच्यास आणि मी तुझी सगळी कामं करणार. हे माझं प्रॉमिस आहे तुला. इथून पुढे मी तुला कधीच त्रास नाही देणार. रेश्मा, डोळे जड झाल्यासारखे वाटतं त्याचे. तुम्ही आराम करा म्हणजे बरं वाटेल. रेश्मा, डोळे जड होत. मीटिंग हिचा फोन का येत नाहीये? हिने मी सांगितलं होतं तसं केलं असेल ना? की प्लॅन फसला हिच्यामुळे? विजयला कळलं नसेल ना प्लॅन? नाही नाही नाही, असं नसेल झालं. हॅलो रेश्मा, झालं? मी सांगितलं तसं केलं सगळं? हो डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता मुंबईला निघणार आहे. ग्रेट. मला माहिती होतं रेश्मा तू हे करणार. माझा विश्वास होता तुझ्यावर. तू ग्रेट आहेस. तू खरंच ग्रेट आहेस. बरं, या सगळ्यात तू दागिने आणि पैसे नाही घेतलेस तरी मला काही वाईट वाटणार नाही. नाही डॉक्टर, मी माझे कपड्यांचे, दागिन्यांचे आणि पैशांची बॅग घरातच भरून ठेवली. असली हुशार आहेस रेश्मा तू. तू खरंच हुशार आहेस. मला आधी का नाही भेटलीस तू? बरं, तुला आता शेवटचं काम करायचंय. मुंबईला गेल्यावर मी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे असा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा आहे. करशील ना हे? हो, पाठवते. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तू ताबडतोब इथे निघून घे. मी तुझ्या घरी जाऊन तुझी बॅग घेऊन येतो. मग आपण इथून कायमचे पळून जाऊ. तू आणि मी नवीन आयुष्याला सुरुवात करू. तू तुझं काम फत्ते कर, मी माझं काम संपवतो.